नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 10 महत्त्वाच्या बातम्या। उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर। रविवार 1 सप्टेंबर 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, फक्त महायुतीला साथ द्या। लाडकी बहीण योजनेचा कोणी माईचा लाल सुद्धा बंद पडू शकणार नाही। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महिलांना शब्द। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची दुसरी बातमी, नोटबंदीच्या काळात 25 कोटी 27 लाखाच्या नोटा जिल्हा बँकेत पडून तातडीने बदलून द्याव्यात, हसन मुश्रीफांची मागणी। आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी, नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी 2 तासाची सुट्टी बंद। आसाम सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय। आणि भारतीय क्रिकेट विश्वातून सर्वात महत्त्वाची मोठी बातमी, BCCI कडून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बहु फॉर्मॅट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा। राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली संघात जागा। आणि यानंतरची दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी, अश्लील व्हिडिओ दाखवला, जीवे मारण्याची धमकी देत 10 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार। पुण्यातील संतापजनक घटना। आणि भिवंडीमधून सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, पळून जाऊन प्रेमविवाह केला पण पोलिसांच्या ताब्यात असताना राजधानी एक्सप्रेसमधून पडून मृत्यू, कुटुंबियांचा गंभीर आरोप। आणि आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी बातमी समोर येते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी। आणि यानंतरची महिलांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी, पुढच्या 5 वर्षात महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करू। अनिक देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची घोषणा। राजकीय वर्तुळातून सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, त्यांच्या जीवाला काही झालं तर सरकार जबाबदार नाही। केंद्राची Z+ सुरक्षा शरद पवारांनी नाकारल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, राज्यात जनावरांना लंपीची लागण होण्यास पुन्हा झाली सुरुवात। पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा वेळीच सल्ला।